नमस्कार. आज आपण भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये अध्याय पहिल्यामधील श्लोक 3 ते 10 याची माहिती, त्याचे श्लोक आणि त्याचा भावार्थ यामध्ये करणार आहोत. मुख्यतः या अध्यायामध्ये कुरुक्षेत्रावर कोण कोण योद्धे, रथी महारथी उपस्थित राहणार आहेत याविषयी आहे. आपण पहिल्यांदा श्लोक पाहूया. श्लोक 3. पश्येतां पांडुपुत्राणां आचार्यमहतीं च मूं व्यूढा द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. श्लोक 4. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथा दृष्टकेतुश्च कीतानां काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवाः. श्लोक 6. युधामन्युश्च विक्रांत उत्तमोजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथा. श्लोक 7. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संध्याथं तान् ब्रवीमि ते. श्लोक 8. भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जया अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तवैव च. श्लोक 10. अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः. श्लोक 10. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदीमे तेषां बलं भीमाभिरक्षितम्. आता आपण याचा अर्थ पाहू. यामध्ये कोण कोण उपस्थित आहेत त्याविषयी माहिती आहे. मुत्सद्दी असलेल्या दुर्योधनाला सेनापती असलेल्या द्रोणाचार्यांच्या चुका दाखवायच्या होत्या. कारण द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी त्यांचे राजनैतिक कारणावरून वाद झाले होते. त्यासाठी द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला होता, ज्यामुळे द्रोणाचार्याचा वध होईल अशा पुत्रांची त्यांना प्राप्ती झाली होती. त्याची द्रोणाचार्यांना पूर्ण कल्पना पण होती. तरी सुद्धा ब्राह्मण या नात्याने त्यांच्याकडे जे वेगवेगळे शिक्षण घेण्यासाठी इतर जसे शिक्षण घेण्यासाठी येत मुलं, तशीच ते शिक्षण घेण्यासाठी द्रुपद राजाने आपला मुलगा धृष्टद्युम्न यालाही सर्व प्रकारच्या युद्धकला प्राप्त होण्यासाठी द्रोणाचार्यांकडेच पाठवतं. आणि त्यांनी तरीही आपल्याला हा मारणार आहे माहीत आहे, तरीही त्यांनी त्याला सर्व प्रकारच्या युद्धकला अगदी कोणतीही कसर न ठेवता पूर्णपणे कशा करायच्या हे शिकवलं होतं. युद्धभूमीमध्ये धृष्टद्युम्नाने पांडवांची बाजू घेतली आणि आपल्या गुरुने शिकवल्याप्रमाणेच आणि युद्धकलेनुसारच सगळी व्यूहरचना केली. आता दुर्योधनाने द्रोणाचार्याशी युद्ध करतेवेळी कोणतीही तडजोड करता कामा नये, सारखं दक्षच राहायला पाहिजे हे त्यांनी आणून देण्यासाठी दुर्योधनाने त्याला हे सगळं दाखवलं द्रोणाचार्यांना. आणि युद्ध करतेवेळी कोणतीही चूक होऊ नये हे त्यांच्या लक्षात आणून दिले. तसंच पांडव हे देखील द्रोणाचार्यांचे शिष्य होते ना, त्यामुळं तेही त्यांचे प्रिय शिष्य होते आणि
द्रोणाचार्यांचे पांडव हे अत्यंत प्रिय शिष्य होते. त्यामुळं युद्ध करताना पांडवांप्रती कोणत्याही प्रकारचे द्रोणाचार्यांनी हे दाखवू नये, प्रेम दाखवायला नकोय, सौम्यपणा दाखवायला नको, आपल्याच बाजूने युद्ध करावं याच्यासाठी ते विशेषतः त्यांनी दाखवलं होतं. विशेषतः अर्जुन त्यांचा अगदी बुद्धिमान आणि प्रिय शिष्य होता द्रोणाचार्यांचा. त्यामुळे कोणतीही चूक होता कामा नये, कोणताही सौम्यपणा दाखवता कामा नये. यासाठी आपला पराभव युद्धात कुठलाही सौम्यपणा दाखवला तर होऊ शकतो हे त्याला माहिती होतं. त्यामुळं तसं करू नये म्हणून द्रोणाचार्यांना त्यांनी हे सगळं दाखवलं. पण द्रोणाचार्यांच्या बलशाली, एकदम शक्तिशाली अशा युद्धकथा निपुण होता ना दृष्टद्युम्न. काही मोठा, पण द्रोणाचार्यांपुढे आपला शिष्य मोठा कसा असू शकतो ना. दृष्टद्युम्न हा द्रोणाचार्यांच्या समोर शिकला होता, त्यांच्याबरोबर शिकला होता, त्यांच्याकडे शिकला होता. त्यामुळं तो काही मोठा नाही, त्यामुळं भीती वाटण्यासारखं कारण नाही. तरी अनेक दुसरे योद्धे होतेच ना, त्यांच्यापैकी प्रत्येक जण भीम आणि अर्जुन यांच्या इतकेच शक्तिशाली. आता हे उदाहरण आपण का देतो? भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची दुर्योधनाला जरी पूर्ण कल्पना असली तरी त्यांच्याशी इतरांची पण तुलना होऊ शकते ना. म्हणजे आपण शक्तिशाली भीम आहे, शक्तिशाली अर्जुन आहे असं म्हणतो, पण इतर श्रेष्ठ योद्धे पण तिथे होतेच. अतिशय शूरवीर होते, बलशाली होते, शक्तिशाली होते. आता त्यामध्ये दुष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुनर्जित, कुंतीभोज, शैब्य यांच्यासारखं पण अनेक योद्धे आहेत आणि जे पराक्रमी है ना. अभिमन्यू, त्यानंतर उत्तमौजा, सुभद्रा पुत्र आणि द्रौपदीचे पुत्र पण हे सर्व महारथी आणि लढवय्येच होते है ना, ते पण होते. तसेच अजून विशेष पात्र सेनाधिकारी यांच्याविषयी, म्हणजे कोण कोण योद्धे आहेत याविषयी माहिती घेतोय आपण. तर इथे दुर्योधनाने असामान्य अशा योद्ध्यांचा उल्लेख केलाय ना. त्यामध्ये विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ आहे, अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा पुत्र आहे, सोमदत्त्री किंवा भूरिश्रवा हा बहालिकांचा राजांचा पुत्र आहे, कर्ण हा अर्जुनाचा मोठा भाऊ आहे ना, कारण पांडुराजाशी विवाह होण्याआधी तो कुंतीच्या पोटी जन्मला होता. म्हणजे इतके महारथी आहेत. दुर्योधन म्हणतो, माझ्यासाठी स्वतःचा जीवनाचा त्याग करण्यासाठी तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत आणि ते विविध युद्धकलेत अगदी पारंगत आहेत, निपुण आहेत. यामध्ये जयद्रथ, कृतवर्मा, शल्य हे सर्व दुर्योधनासाठी अगदी आपला जीवन प्राण देण्यासाठी पण तयार आहेत. असे सगळे योद्धे माझ्याबरोबर आहेत, ज्यांचं मी भीम आणि अर्जुनाबरोबर त्यांची तुलना करू शकतो. पण हे सगळे कुणाच्या पक्षाला मिळाले तर पापी. कौरव हे तसे आपण पापी असलेलेच मानतो, हो की नाही. आणि त्यांच्या पक्षाला मिळाले असल्यामुळे सगळ्यांचा मृत्यू अटळ आहे. तरी पण इथे दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाची खात्री, कारण त्याला वाटतं एवढे सगळे आपल्याबरोबर आहेत त्यामुळं आपण नक्कीच विजय होणार, आपला पराभव होणं शक्य नाही. त्यातच अजून भीष्म पितामह आहेत ना आपल्याबरोबर. भीष्म पितामह हे सगळ्यात आपले शक्तिशाली आहेत, आमची ते शक्ती आहेत आणि त्यामुळं तर आपण एकदमच सुरक्षित आहोत. परंतु इथे कमी अनुभव असलेल्या सेनापतीने, म्हणजे भीमाचे पांडव सैन्य हे देखील आहे ना सीमित, म्हणजे कमी आहे. खरं तर कौरवांचं सैन्य खूप मोठं होतं आणि पांडवांचं सैन्य त्या मानाने कमी होतं. पण भीम हा भीष्माच्या उपस्थितीत तसा नगण्यच होता ना. भीष्मांची शक्ती कुठे, भीमाची शक्ती कुठे. त्यामुळं भीष्मांमुळे आपला विजय नक्कीच होणार असा विश्वास होता दुर्योधनाला. आता हा आपल्या आणि इतके सगळे योद्धे आपल्याबरोबर आहेत त्यामुळं आपला विजय होणार. आणि हे संजयाने सगळे दुर्योधनाने त्यांना सगळं सांगितले की एवढे योद्धे माझ्या आहेत, असं तो कल्पना सांगतोय त्यांना की मी इतके योद्धे माझ्याबरोबर आहेत त्यामुळं माझा पराभव अगदी होणारच. फक्त हीच माहिती श्लोक 3 ते 10 याच्यामध्ये सांगितलेली आहे.
श्लोकांमध्ये. त्यामुळं आपण आता ह्याच्यामध्ये फक्त कोण कोण आलं, किती किती शक्तिशाली आहेत, प्रत्येकाची शक्ती वेगळी, प्रत्येकाला कुठलं तरी हे मिळालेले वरदान मिळालेलं आहे, कुणाला शाप मिळाला आहे, कुणाला वरदान मिळालेले, असे सगळे योद्धे माझ्याबरोबर आहेत जे भीमाला आणि अर्जुनाला टक्कर देऊ शकतील. त्यामुळं दुर्योधन अत्यंत खुशीत आहे, पण तरी तो द्रोणाचार्यांना सांगतो की कुणाबद्दलही तुम्ही सौम्यपणा पांडुपुत्रांबद्दल दाखवू नका, जेणेकरून आपल्या पराभवास ते कारण होईल. तर हा झाला 3 ते 10 या श्लोकांचा अध्याय पहिल्यामधील भावार्थ. तर भेटूया आपण पुढच्या भागात. पण हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि कमेंट करा. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.